महाराष्ट्रातल्या राजकारणात विधान परिषद निवडणुकांनी यंदा नेहमीपेक्षा वेगळाच वाद निर्माण केलाय, ज्यात 17 जागांपैकी तब्बल 5 जागा बिनविरोध झाल्यात आणि या प्रक्रियेत सत्ताधारी महायुतीने कमालीची रणनीती आखल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। एवढाच नाही तर निवडणुकीत मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोपही विरोधकांनी केलाय। आणि याच पार्श्वभूमीवर एक अनपेक्षित भेट झाली आहे, ती म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे शिवतीर्थावर गेले आणि त्यांनी राज ठाकरे यांची अचानक भेट घेतली। दरम्यान या भेटीतून एक मोठा राजकीय मुद्दा बाहेर आला, तो म्हणजे जोपर्यंत निवडणुका मतपत्रिकांवर म्हणजेच बॅलेट पेपरवर होत नाहीत तोपर्यंत थेट निवडणुकीवरच बहिष्कार टाकण्याचा विचार राज ठाकरे यांनी मांडलाय, असं संजय राऊत यांनी सांगितलंय, ज्याला राऊतांनी देखील सहमती दिली आहे आणि उद्धव ठाकरेही या भूमिकेशी सहमत असल्याचं त्यांनी जाहीरपणे पत्रकार परिषदेत सांगितलंय। आता प्रश्न हा आहे की विरोधक खरंच निवडणुकांवर बहिष्कार टाकणार का, की हे फक्त राजकीय दबावाचे एक हत्यार आहे? याबद्दलच आपण अधिक जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा। तर विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आधी थोडी पार्श्वभूमी समजून घेऊयात। तर जसं की आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामधून 17 जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या। महत्वाचं म्हणजे या निवडणुकांमध्ये थेट जनतेला मत द्यायचं नसतं, तर नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य अशा स्थानिक प्रतिनिधींना मतदानाचा अधिकार असतो। त्यामुळे ही निवडणूक मूठभर लोकांमध्ये होते आणि इथेच खरा ट्विस्ट आहे। अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी तब्बल 5 जागा बिनविरोध झाल्या, ज्यात शिवसेना शिंदे गटाला 2, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 2 आणि भाजपला 1 जागा बिनविरोध मिळाली। मुळात विरोधकांनी हे होऊ दिलं कसं, तर संजय राऊत यांनी थेट आरोप केलाय की या निवडणुकीत एका दिवसात 150 कोटी रुपयांचा व्यवहार झालाय, म्हणजे विरोधकांचे उमेदवारच विकत घेतले गेलेत असा त्यांचा दावा आहे। दरम्यान भाजपने हा आरोप फेटाळून लावलाय। आता यात विरोधकांमधला खास करून काँग्रेस मधला घोळ पाहता यवतमाळ मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा मतदारसंघातील उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी पक्ष नेतृत्वाशी चर्चा न करताच परस्पर अर्ज मागे घेतलेत। त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी दोघांनाही पक्षातून हकालपट्टी केली आहे आणि त्यांचं पक्ष सदस्यत्वही रद्द केलंय। म्हणजेच एकीकडे सत्ताधाऱ्यांवर उमेदवार फोडल्याचा आरोप होतोय आणि दुसरीकडे स्वतःच्याच पक्षात शिस्त राखता येत नाहीये, अशी दुहेरी कोंडी महाविकास आघाडीची झाली आहे। आता इथे एक रंजक गोष्ट आहे, ती म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषद निवडणुकांच्या सध्याच्या पद्धतीवरच प्रश्न उपस्थित केलाय। वर्षभर कोणत्या ना कोणत्या निवडणुका आणि त्यातून आचारसंहिता यामुळे विकास कामं होत नाहीत असं ते म्हणालेत। ज्यांना आमदार व्हायचंय त्यांनी थेट जनतेत जाऊन जनादेश घ्यावा असा सूर त्यांनी लावला। मुनगंटीवारांनी केंद्र सरकारला याविषयी पत्र लिहिणार असल्याचंही सांगितलंय आणि यावरच संजय राऊत यांनी पलटवार केलाय की तुमच्याच पक्षाने 150 कोटींचा घोडेबाजार केला म्हणून आज तुम्हाला हे बोलण्याची वेळ आली आहे, असं राऊत म्हणाले। आणि या सर्व पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आणि राऊत यांनी सांगितलं की भेटीत राजकीय आणि अराजकीय अशा दोन्ही विषयांवर चर्चा झाली। साहित्य, संस्कृती, पर्यटन असे अनेक विषय होते, पण त्यातून एक महत्वाचा मुद्दा बाहेर आला, तो म्हणजे राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली की जोपर्यंत देशात बॅलेट पेपरवर निवडणुका होत नाहीत तोपर्यंत निवडणुकांवर बहिष्कार टाकावा। एवढंच नाही तर हा विचार ते वारंवार मांडत असल्याचंही त्यांनी सांगितलं। आता राऊत यांनी ही भूमिका उद्धव ठाकरेंना सांगितली आणि उद्धव ठाकरेंनाही ती पटली असल्याचं राऊत यांनी जाहीर केलंय। दरम्यान दुसरीकडे निवडणुकीतील घोडेबाजार रोखण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी नवं विधेयक आणण्याची भाषा केली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक पाऊल पुढे टाकत जाहीर केलंय की त्या संसदेत एक नवं विधेयक आणणार आहे। कशासाठी, तर निवडणुकीतील घोडेबाजार रोखण्यासाठी आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी। सरपंचापासून लोकसभेपर्यंत सगळ्या निवडणुका पारदर्शक झाल्या पाहिजेत असं त्यांनी सांगितलंय। शिवाय या निवडणुका या स्वरूपात सुरू ठेवायच्या नसतील तर मग खुलं मतदान आणावं असाही पर्याय सुळे यांनी मांडलाय। दरम्यान सुळे यांनी घोडेबाजाराचा संशय व्यक्त केल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला की घोडेबाजार झाला असेल तर त्याचे ठोस पुरावे द्या असं आव्हान त्यांनी दिलंय। शेवटी खरा प्रश्न हा आहे की हे बहिष्काराचं बोलणं खरंच प्रत्यक्षात येणार का,
सुप्रिया सुळे यांनी इंडिया आघाडीच्या 8 जूनच्या बैठकीत हा मुद्दा मांडणार असल्याचं देखील सांगितलंय. त्यामुळे हा विषय आता राष्ट्रीय पातळीवर चर्चेत जाण्याची शक्यता आहे. परंतु काही राजकीय विश्लेषकांच्या मते बहिष्काराची ही भाषा सध्या तरी दबावाचं राजकारण आहे आणि निवडणूक सुधारणांसाठी सत्ताधाऱ्यांवर दबाव आणण्याचं एक हत्यार आहे. पण हा दबाव प्रत्यक्ष निर्णयात रूपांतरित होतो का हे येणारे काही आठवडेच सांगतील. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला.